शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आनंदग्राम आणि पाली परिसरात उत्साहात साजरी. बीड प्रतिनिधी. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त जन्मशताब्दी आज बीड तालुक्यातील पाली, आनंदग्राम आणि संपूर्ण सर्कलमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना नेता मीराताई नवले यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि विधिवत पूजन करून करण्यात आली. बाळासाहेब अमर रहे च्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता. केवळ उत्सव न साजरा करता सामाजिक बांधिलकी जपत या निमित्ताने विविध ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच रुग्णांना आणि गरजूंना फळ वाटप करून ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मीराताई नवले यांच्यासह महिला शिवसैनिक आणि पुरुष शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाली आणि आनंदग्राम परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले. वंदन करते. स्वराष्ट्राचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करू आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांना जय महाराष्ट्र करते. आणि आज त्यांच्या 100व्या शताब्दी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत पूर्ण महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी आणि तमाम हिंदू धर्मांसाठी आणि 18 पगड जातींसाठी बाळासाहेबांनी जे कार्य केले ते खरंच अविश्वसनीय आहे. आणि बाळासाहेबांचे विचार सगळ्यांना घेऊन चालणारे बाळासाहेब एवढे हे होते मोठे. त्यांनी स्वतः कोणतंही पद नाही का हे नाही, पदाची अपेक्षा न करता सामान्य कुटुंबातील नाही का जो कार्यकर्ता आहे त्याला संधी दिली. आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, सगळं काही नाही का सामान्य नाही का त्यांनी शिवसैनिकांना मोठं केलं. खरंच बाळासाहेबांबद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे, पण वेळेच्या अभावी मी थोड्यामध्ये सांगते. बाळासाहेब हे वटवृक्षासारखे आहेत आणि त्या वटवृक्षाखाली जे पण सावलीला आश्रय घेतला त्यांचं आज कल्याण झालेलं आहे. आणि तेच वटवृक्ष आज स्वतःच्या पायावर उभा राहिले आणि बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली. आणि त्यांचेच चिरंजीव आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या बाळासाहेबांचे आचार विचार घेऊन चालणारे शिवसेनेबद्दल, मराठी माणसांबद्दल ज्यांना असा अभिमान वाटतो आणि मराठी माणसांसाठी हक्काने लढणारे शिवसेना ही ते विचार घेऊन उद्धव साहेब नाही का पुढे जातात. आणि आज बघितलं उद्धव साहेबांना तुम्हाला मी बघतात टीव्ही चॅनल वगैरे बघतात, तुम्हाला कळतं खरंच शिवसेना कुणाची रे बाळा. आज सामान्य लेकरांना जरी विचारलं ना शिवसेना कुणाची बाळासाहेबांचं नाव सांगतात. तर आज कुणीही सांगू शकतं शिवसेना ही बाळासाहेब. आणि लबाड लांडग्यांनी काय केलं, शिवसेना सोडली, बाळासाहेबांनाही सोडलं. साहेब नाही काय कसलेही न डगमगता, कसलेही पाठपुरावा नसता इकडे काय म्हणते ते आहे ना सगळं पैशाचा पाऊस सत्ताधारी उद्धव साहेबांनी त्यांना नाही का एकट्याने सामोरं जाऊन 65 नगरसेवक मुंबईमध्ये आणले. किती 65, खूप काही आहे बरं का. सगळं जाऊन बी अतिशय कर्तबगार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेत त्यांनी या ठिकाणी जयंती साजरी केली आहे. मला खूप कौतुक वाटतं, मला खूप नवल वाटतं. मीराताईसारखा सर्वसामान्य भगिनीकडून ही सेवा कार्य या ठिकाणी सुरू आहे. याचा अर्थ वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जी शिकवण होती, छत्रपती शिवरायांची जी शिकवण होती ती समाजातल्या गरजू घटकामध्ये जाऊन माझं वाढदिवस असतं. कुठेही डिजिटल करू नका, कुठेही बॅनर लावू नका, कुठेही विनाकारण फटाक्याबाजी करून पैसा खर्च करू नका. तर ज्यांना औषधाची गरज आहे त्याला औषध देऊ, ज्यांना अन्नपाण्याची गरज आहे त्यांना अन्नपाणी देऊ, शालेय
शिक्षणाचा शालेय याचा पुरवठा करून विद्यार्थ्यांना मध्ये जाऊ. तर हे महापुरुषांचे विचार, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि आज साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांची एक कार्यकर्ती विचार समाजामध्ये पसरवत आहे, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी मीराताईंना खूप खूप शुभेच्छा देतो. एक लेकरू शिकलं, एकाच्या हातात वही आणि एकाच्या हातात पेन दिला तर त्याच्या हातातलं फावडं पडेल, त्याच्या हातातलं कुंप पडेल, त्याच्या हातातलं कोयतं खाली पडेल. अशा प्रकारे महापुरुषांचा विचार, बाळासाहेबांचा विचार आणि आदरणीय उद्धव साहेबांचंही कार्य कर्तृत्व, महाराष्ट्रामध्ये त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, जनसामान्याबद्दलची त्यांची कळमळ आहे, तीच तळमळ कायम मीराताईंनी त्यांच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि आज त्या आनंदग्राममध्ये येऊन फळं वाटप करून, शैक्षणिक साहित्य वाटप करून आपल्या महिला भगिनींना सोबत घेऊन, ज्या महिला भगिनी शेतावरती काम करतात, कष्टकरी आहेत, मजूर आहेत, त्यांना उद्धव साहेबांच्या निष्ठावंत कार्याची ओळख देत, त्यानंतर बाळासाहेबांचं कार्यकर्तृत्व त्यांच्यापर्यंत पोहोचवत आश्रमामध्ये घेऊन आल्या. तर हे सगळ्यात मोठं काम आहे. महिलांना जोडणे, महिलांना महापुरुषांच्या विचाराची आणि दातृत्व वाढवण्याबद्दल महिलांमध्ये जागृती तयार करणे हे मीराताईंचं कर्तृत्व पहिल्यापासून मी जाणून आहे. त्यांचं प्रतिमा छोटी दिसते परंतु कीर्ती महान आहे. म्हणून मी आश्रमाच्या वतीने त्यांच्याकडं जिल्ह्याची लिडरशिप आहे महिलांमध्ये, तर राज्याची लिडरशिप येईल आणि एक दिवस उद्धव साहेब ठाकरे त्यांना भेटण्यासाठी नक्कीच पालीमध्ये येतील. कार्यकर्ते ते जनसामान्यामध्ये जाऊन काम करते, कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी, मजूर आणि अनाथ उपेक्षांमध्ये जाऊन काम करते. तुमचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा जरा त्यांनी ठरवलं असतं तर त्या डिजिटल बॅनर लावलं असतं, त्यांनी पालीमध्ये सगळं बॅनरबाजी करून टाकली असते, कार्यकर्ते नाचवले, परंतु नाही, त्यांच्या नेत्यांची ती शिकवत नाही. बाळासाहेबांचा तो विचार, बाळासाहेबांचा विचार मानवतेचा आहे आणि मानवतेचा विचाराची पेरणी करत आहेत. त्यांचं नेतृत्व, लिडरशिप अशीच बहरत राहावी अशा प्रकारचा मी आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद.